नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। जून ते ऑक्टोबर 2024च्या कालावधी दरम्यान अतिवृष्टी आणि पूर या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दुप्पट दरानं मदत देण्याचा शासन निर्णय राज्य सरकारनं 8 ऑगस्ट रोजी काढलाय। म्हणजेच आता पूरग्रस्त असतील, अतिवृष्टीचा तडाख्यात सापडलेले नागरिक असतील, त्यांना सरकारकडून दुप्पट दरानं मदत केली जाणार आहे। आता लक्षात घ्या, ही मदत जून ते ऑक्टोबर 2024च्या कालावधीसाठी आहे। म्हणजे काय, तर आतापर्यंत पुढील काळातही अतिवृष्टी किंवा पूर आला तर दुप्पट दरानं मदत दिली जाणार आहे। आता ही मदत नेमकी कुणाला मिळणार आणि किती मिळणार ते आधी समजून घेऊयात। राज्यात नैसर्गिक आपत्ती आली, जसं की चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणं, ढगफुटी, थंडीची लाट आली, तर यामध्ये 2005च्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार केंद्र सरकार 75% आणि राज्य सरकार 25% मदत देत होतं। पण यामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी, वीज कोसळणं, समुद्राला उधाण आणि आकस्मिक आग, सततचा पाऊस यांचा समावेश करण्याचा निर्णय 2023 मध्ये महसूल विभागाने घेतला। त्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष आणि दर 1 नोव्हेंबर 2022 पासून राज्यात लागू करण्यात आले होते। पण 19 आणि 23 जुलै 2023 मध्ये काही भागात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना पुरेशी मदत व्हावी म्हणून अट शिथिल करून विशेष दरानं मदत देण्यात आली होती। पण ती अट तात्पुरती शिथिल करण्यात आली होती। आता मात्र राज्य सरकारनं 30 जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हणजे अलीकडे राज्यात पूर आणि अतिवृष्टीनं बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दरानं म्हणजेच दुप्पट दरानं मदत मिळणार आहे। आता शासन निर्णय नेमका काय आहे आणि मदतीच्या निकषात काय काय बदल झालेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसू शकतं। या निर्णयानुसार 2 दिवस अधिक आणि अधिक कालावधीसाठी क्षेत्र घर असं पाण्यात बुडालं असेल किंवा पाण्यात वाहून गेलं असेल वा क्षतिग्रस्त झाला असेल तर अशा बाधित कुटुंबांना प्रति कुटुंब आधी कपड्यासाठी 2500 रुपये दिले जात होते, परंतु आता मात्र नवीन नियमानुसार प्रति कुटुंब 5000 रुपये देण्यात येणार आहेत। घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीसाठी आधीच्या दराप्रमाणे 2500 रुपये दिले जात होते, आता नवीन दरानुसार 5000 रुपये देण्यात येणार आहेत। यामध्ये 2 दिवसापेक्षा अधिक दिवस घर पाण्यात असल्याची अट शिथिल करण्यात आली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्तांना वाढीव दरानं मदत मिळणार आहे असा शासन निर्णयात उल्लेख करण्यात आलाय। दुसरं म्हणजे दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरलं असेल तर किंवा नुकसान झालं असेल तर नवीन निकषामध्ये दुकानदारांचा आणि टपरीधारकांचा समावेश करण्यात आलाय। अलीकडेच पुणे, सांगली, कोल्हापूर भागात जोरदार पाऊस झाला होता। यामध्ये अनेक घरात पाणी शिरलं, दुकान आणि टपरीधारकांचं मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे राज्य सरकारनं जून ते ऑक्टोबर दरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या दुकानदार आणि टपरीधारकांना विशेष मदत करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये स्थानिक रहिवासी, मतदार यादीत नाव, रेशन कार्ड धारक आणि अधिकृत नोंदणी असलेल्या दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे 75% आणि जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय। तर टपरीधारक असतील तर पंचनाम्याच्या आधारे 75% रक्कम किंवा जास्तीत जास्त 10,000 रुपये आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचा उल्लेखही शासन निर्णयात करण्यात आलाय। यासाठी नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी राज्य सरकार हा निधी खर्च करणार आहे। आता तुम्ही म्हणाल, मदत कधी आणि कशी मिळणार? तर या शासन निर्णयात पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलंय आणि मग लाभार्थींच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे। सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येऊ नये असे निर्देशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत। राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे घर पडणं, वाहून जाणं असे प्रकार घडत असतात। पुराचं पाणी दुकानात आणि टपरीत शिरल्यानं मोठं नुकसान अनेकांचं होतं। त्यामुळे सरकारनं नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। अर्थात यामध्ये सुद्धा अटी शर्तीची पाचर मारलेली आहे। तर या माहितीसोबत तुर्तास मी इथेच थांबतोय। तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या YouTube चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।